ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचे कर्मचारी आजपासून संपावर, पगारांसह विविध मागण्या, तर कर्मचारी संपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेण्याची शक्यता. कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का. समरजितसिंह घाटगे आज कागलमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार. विधानसभेसाठी उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा दावा, तर सामंतांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचाही साळवींचा सामंतांवर हल्लाबोल. बिश्नोई गँगच्या गुंडांना तळोजा कारागृहात जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची सूत्रांची माहिती. दाऊद गँगच्या गुंडांकडून आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांच्या जीवाला धोका. हिंगोली, परभणी, नांदेडसह अनेक ठिकाणी अजूनही पूरस्थिती कायम. शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली. पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश, तर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन. तीन दिवसांच्या अतिवृष्टीने मराठवाड्यात पाणीच पाणी. जायकवाडी धरण कुठल्याही क्षणी भरणार. मांजरा, दुधना, तेरणा या धरणाला देखील अजूनही पाण्याची प्रतीक्षा. हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले. 98,000 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ. बाजारात कोथिंबीरीची जुडी 450 रुपयांना, तर मेथीची जुडी 250 रुपयांना. काँग्रेसची हरियाणाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता. विनेश फोगाटला मैदानात उतरवण्याची देखील शक्यता.